वादळपेक्षा चिमण्याचं सगळ्यात टॉपचं नियोजन झालं. कारण की चिमण्या आणि देव आपला बकासूर ही गाडी पळणार होती, पण पायरा ऐकून आलता की गोटचा सर्जन वादळ पळणार होती. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो तुम्ही बघून वळलं असेल तर आज पहिलवानांकडे आलोय. वादळ, चिमण्या, वादळ, कणबीचा शंभू ही सगळी एकच बैल. त्यापैकी आपले पहिलवान आहेत मित्र, त्यांच्याकडे वादळ आहे. तर उद्याचं फॉर्च्युनरचं कसं नियोजन आहे, नेमका बैल कसा काय पाळणार किंवा बाकी सगळी इतर गोष्टी जाणून घेऊया. चला पहिलवान नमस्कार. नमस्ते पहिलवान, उद्या फॉर्च्युनरचं मैदान आहे ना, तर थोडक्यात विचारू का की उद्या जर ओपनचं असं तर घरची गाडी चिमण्या आणि वादळ दिसली असती? नसती गाडी ती पळाली. आपल्या घरचे तिन्ही नंदींना म्हणजे आमच्या डोक्यात होतं 3 गाड्या करायच्या मैदानात. कोणाला? शंभू असेल, चिमण्या असेल, वादळ असेल, तिघांनाही वेगळे पैरे करून झालेलेच होते पैरे ऑलरेडी, आणि ती गाडी आम्ही तिथं पळवणार होतो. असं ऐकलं होतं की वादळचं मोठं नियोजन झालं, टॉपचं नियोजन होतं. वादळपेक्षा चिमण्याचं सगळ्यात टॉपचं नियोजन झालं. कारण की चिमण्या आणि देव आपला बकासूर ही गाडी पळणार होती त्या मैदानामध्ये. खूप सुंदर झालं असतं. हो. आणि वादळचं पण मोठंच नियोजन होतं. वादळचं पण मोठं झालं. ऐकून आलता पैरा, म्हणजे मला पैरे माहित नसतात, पण पैरा ऐकून आलता की गोटचा सर्जन वादळ पळणार होती गाडी. ओके. शंभूलाही चांगला पैरा होता फॉर्च्युनरच्या मैदानात. पण आता आदत बैल आणि दुसरं बैल पडल्यामुळे सगळी समीकरण हल्ली ना सगळ्यांची. सगळी वायबल झालेली आहेत. बैलगाडी क्षेत्रात जेवढी मोठी नंदी आहेत त्या नंदींबरोबर आता आदत तसा टॉपचा पाहिजे आणि दुसराही टॉपचा पाहिजे. त्यामुळे सगळेजण आता वायबल झालेले आहेत. कारण की उद्या म्हणजे उद्याचं जे मैदान आहे उद्या विश्वासाचं नशिबाचं मैदान आहे. कारण की ड्रायव्हर सकट तेवढाच विश्वासाचा पाहिजे, सगळं जुळून आलं पाहिजे, पहिरेकरी पण तेवढाच विश्वासाचा पाहिजे, आणि त्याच्यावर पळणारा नंदी सकट विश्वासाचा पाहिजे. म्हणजे उद्या बैल जोपर्यंत जोटात येत नाही तोपर्यंत कोणी काहीच म्हणायचं नाही म्हणायचं की माझी गाडी एवढी पडेल आणि मी 1 नंबर करीन, बोलायचंच नाही कोणी. उद्या बऱ्यापैकी लढती आपल्याला सेमीत बघायला भेटतील. उद्या गटालाही भरपूर लढती होणार आहेत, सेमीलाही भरपूर लढती होणार, आणि फायनलला ही लढत चांगली होणार आहे. आता आपला वादळ खालनं आला, संभाजीनगरचा आहे ना वादळ संभाजीनगरचा. तुम्हाला काय वाटतं आज बरीच बैल आले ना खाल्ल्यावर पळायला? कारण की आता सगळ्यात जास्त नंदी आले तर संभाजीनगरवरून आले, विदर्भातून काही नंदी आले. म्हणजे आपल्या इथे पण घेतली माणसाने बऱ्याच वस्तू खाल्ल्या, आपल्या इथल्याच खरेदी झाल्या. म्हणजे आपल्यातल्या माणसांनी खरेदी तिकडे जाऊन केल्या. आपल्या भागातला एकही नंदी विकला गेला नाही किंवा त्याची खरेदी झालेली नाही. मग आता आपल्या शेतकऱ्यांनीही ठरवलं पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला किती कष्ट घेतलं पाहिजे, आणि आपल्या दारात असा नंदी घडवला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी कष्ट केलं पाहिजे. आता अमित शेठ म्हणजे तुमचं शेठ आहे की नाही, त्यांच्या दावणीला 3 मोठे नंदी आहे की नाही. म्हणजे आपलं मन साफ असेल काय असेल त्यामुळे आहे की नाही. रोखोक बोलणार माणूस काय बोलाल? बैलगाडी क्षेत्रात रोखोक बोलणारे बरेच जण आहेत. त्या रोखोक म्हणणं दादांचंही बोलणं रोखोक असतं. कारण की रोखोक बोलणाऱ्या माणसाच्या मनात कधी मळ नसतो. कारण की त्यांचं मन एवढं म्हणजे हे, एखाद्याला जर शब्द दिला तर तो 100% पाळणार दादा. असा विषय. आणि त्यांच्या डोक्याला जो पात्र पैरे लागत नाहीत तो पात्र पैरे. म्हणजे तशी जर ओपनचं मैदान असतं फॉर्च्युनर जाता तर मोठं नियोजन बघायला भेटलं असतं ना. म्हणजे 100% तिन्ही नंदींचं टॉपचं नियोजन होतं, आणि उद्याही टॉपचंच नियोजन आहे. पण ती पैर फिक्स असं आहे ना. उद्याही चांगले नियोजन आहेत. फक्त आता उद्या जो पात्र जोट्यात बैल येत नाहीत तो पात्र सांगणार नाही. काय म्हणलं पहिलं? औषधांना इंजेक्शनानं बैल पळत नाहीत. ज्याचं कष्ट प्रामाणिक आहे, ज्याच्या घरात जर पैलवान घडवायचा असेल, 3 मोठी बैल आहे ना, ज्याच्या घरात पैलवान जर घडवायचा असेल तर त्या पैलवानाला खुराक टायमावर गेला पाहिजे, त्या पैलवानाला त्याची मेहनत घेतली पाहिजे, त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे. त्यासाठी जर तुम्हाला वेळ देता आला तर 100% तुमच्या दावणीला बैल 100% लाख मोलाचा घडेल. मी असं म्हणणार माणूस आहे. जर आपल्या घरात आपण पैलवान घडतो, पैलवान केला ज्या टायमाला आपण आपलं घरातलं पोरगं घालतो त्या टायमाला आपण त्याला खुराक टायमावर पोहोचवतो, त्याला जेवण टायमावर पोहोचवतो, त्याला व्यायाम त्याच्याकडे करून घेतो. पण तुम्ही आपल्या नंदीला जर केलं तर संभाजीनगर साईडचा बैल विकला जाणार नाही. मी ह्याची गॅरंटी देतो. आपल्या भागातील बैलांची खरेदी भरपूर होती, आणि आपल्या माणसांना शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येते, हे असं म्हणणार माणूस आहे. म्हणजे त्यांच्यात बरीच बैल त्यांच्या स्वतःच्या पण गाड्या आलेल्या, त्यांनी पूर्ण घरदार अख्ख वाहून नेले त्या बैलगाडी क्षेत्रात. कष्ट त्यांचं आहे ना, कष्ट त्यांचा आहे, त्यांचा म्हणून त्यांचा बैल विकला जातोय. आपण काय करतो, आज वैरण टाकली तर सकाळ आपण गोठ्यावर जातो. काय काय आहेत नगाशी बैलगाडी क्षेत्रात. मुख्य नंदीचा तळतळाट सगळ्यात वाईट. मी अनुभवलेला आहे. पळू नाही पळू पण त्याला वेळ सगळं 100% त्याला पाहिजे. तो कधी ना कधी पळेल काय. आणि जर तुम्हाला बैल जर वेळेवर जर विकला गेला नाही तर तुम्ही बैलगाडी क्षेत्रात पूर्णपणे झिरो आहे. खरं तथ्य आहे ना, 100% तथ्य. आपली मागली परिस्थिती जाणार, आपल्या मागला
बॅकग्राऊंड जाणं, आपल्या मागला म्हणजे जाणून घ्या आणि मग आपण त्या बैलगाडी क्षेत्रात पाऊल टाकून आपण स्वतः मालक होऊन त्याचं काहीतरी करून दाखवा. चालते पहिलवान, लाख मोलाचा सल्ला पण दिला तुम्ही, आहे का नाही? नाही 100% हाय, या घटना आहेत आपल्या. मला म्हणजे मी एवढा का कळकळून बोलतोय तर आपल्या भागातील एकही बैल विकला गेला नाही विक्रीला, फक्त बैलासाठी मोठे ह्या मैदानासाठी. आज फॉर्च्युनर मैदानासाठी आपल्या महाराष्ट्रातला म्हणजे आपल्या भागातील जे बैल आहेत, कुठल्या बैलाचं मला सांगा की बाबा विक्री झाली, खरेदी झाली, मला दाखवा फक्त, तुम्ही लिहून घ्या. मी म्हणतो 1-2-3% झाली असतील, 2 ते 3% म्हणतोय मी. 100% बैल विदर्भातून बैलांची सगळ्या खरेदी झाल्या संभाजीनगर साईडला. का झाल्या तर आपला शेतकरी महाग आहे आता बैलगाडी क्षेत्रातला. 100% कुणीही बघा, तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही विचार करा. नाहीतर असं म्हणतो की बाबा हे पहिलवान काय हुशारगिरी करायला लागलाय, हे भाग तुम्ही शिव्या द्या, मला काहीच अडचण नाही. पण आपल्या भागातला बैल विकला गेला का, किंवा आपल्या भागातल्या बैलावर करार झाला का, आपल्या शेतकरी पुढे गेला का, हे तुम्ही फक्त जाणून घ्या. आपला माणूस पुढे, आपल्या माणसांनी सवय काय माहितीये का, आपला माणूस जर पुढे निघाला तर त्याचा पाय धरून खाली वाढायला, हे आपल्या माणसांनी केलं जातं. संभाजीनगर भागातले कोणी कुणाचं वाईट बघत नाही, त्यामुळे त्यांचं चांगलं चाललंय. आपलं का कमी पडतंय? कुणाची तरी गाडीच फॉलो करायची, कुणाच तरी वाईटच करायचं, ड्रायव्हरच्या कानात जाऊन बोलायचं. हे तुम्ही बैलगाडी क्षेत्रात तुम्ही कुणाचं वाईट बघू नका. 100% परमेश्वर तुम्हाला यश देणार. मी असा माणूस म्हणजे मी का बोलतोय हे तर मी हे अनुभवलं या 2 वर्षात. मी एवढा मोठा अनुभव आलाय मला, म्हणून मी बोलतो. पहिलवान, तसं म्हणजे तुम्ही म्हटलं की वेगवेगळं पैर होत आहे ना ओपनला पण, आहे ना? हो. तसं जर डोक्यात विचार घातला असता चिमण्या वादळ तरी पण जुळलं असतं, आहे ना? का घरचेच गाडी आमच्या पळते कायम, म्हणजे प्रत्येक गाडीला एकच नंबर झालेला आहे आजपासून. 100 चिमण्याच्या टायमाला गाडी पळत होती त्यांनी 1 नंबर केलाय. जवळजवळ जोटे दिला 1-2 नंबर त्यांचा झालाय. शक्यतो 1च नंबर झालाय. 100 वादळ ज्या टायमाला गाडी पळत होती त्या टायमाला ही 1 नंबर झाला. 100 वादळ जाईल तिथे 1 नंबर करतो. चिमण्या वादळ तर बघते, आता चिमण्यान वादळही तुम्ही बघितलं, आमच्या घरच्याच गाड्या चांगल्या पळतात. त्याला बी नशीब लागतं ना घरची सगळी नंदी पळायला. बैलगाडी क्षेत्रातलं सुनील मोरेने सांगितलं वाक्य, ज्या टायमाला मी पडलो मैदानात, शेतात पाऊल टाकला पहिलवानगी क्षेत्र सोडून, त्या टायमाला मी त्या माणसाचं ऐकत आलोय. ज्या माणसाकडे संयम आहे, ज्या माणसाचं कष्ट प्रामाणिक आहे, त्याला फळी 100% भेटणार. प्रामाणिक राहायचं म्हणताय ना. मन साफ ठेवा तुमचं, बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. आता बघितलं तुमचा चिमण्या पोच पण झाला आहे ना मैदानात आला की, काय सांगा लवकर कशामुळे बैल कसं काय? थोडी रेस्ट पाहिजे. आता कमी कमी नाही म्हणलं तरी 30-35 तास तर त्याला रेस्ट पाहिजे. प्रवास पण लांबचा आहे. हो, रेस्ट असल्याशिवाय तर बैल कसा पाळणार? आम्ही शेड आज झाले उद्या मैदानात म्हणजे काय? दादा आलेत, आज झाले. अरे वा. तुम्हाला म्हटले काय वादळ घेऊन ये बिणे काय सकाळी जवळ आपल्याला आता काही इथून 60-61 किलोमीटर आहे. आपण काय उद्या 1 तासात तिथं पोहोचू शकतो. सकाळी काय नियोजन किती वाजता निघायचं काय? सकाळी आता लवकरच निघायचं. गर्दी असणार आहे ना तिथे? 100% गर्दी असणार. एवढं मोठं मैदान आहे. आमच्या गुरुवर्य म्हणजे चंद्रदादा पाटलांनी एवढं म्हणजे मोठं शेतकऱ्यांना, भारतातलं सगळ्यात मोठं, त्याच माणसानं स्टार्टिंग मैदान केलं. म्हणजे एक पैलवानगी क्षेत्रात त्यांनी एक शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतली आणि बैलगाडी क्षेत्रातला सोनेरी दिवस आले बैलगाडी क्षेत्राला. म्हणजे अखिल भारतीय संघटना असेल, त्यांच्या सगळ्या माध्यमातून जे मैदान जे भरवलं, म्हणजे आम्ही त्यांना वस्तादच म्हणतो. एवढं मोठं मैदान आज रोज म्हणजे माझ्या आयुष्यातलं हे पहिलं मैदान असेल. आणि हे सगळ्यांच्याच असेल, पण असं मैदान परत खरंच माणसाने म्हणजे घरनं बघावं, पण अशी इतिहासात पाहिजे खरंच माणसाने आवरून यावं ना. 100% मी म्हणतोय. परत गोष्ट पुरुष असतील, महिला असतील, म्हणजे म्हातारे कोतारे सगळी माणसं असतील, खरंच बघायला यावं. 100% त्यांनी तिथे येऊन लाभ घ्यावा ह्या मैदानाचा. कारण इतिहासात नोंद झाली मैदानाची. 100% इतिहासाच्या पहिल्या पानावर म्हटलं तर ती नोंद झालं पाहिजे. बैलगाडी क्षेत्रातल्या इतिहासाचं जे आहे, त्या बैलगाडी क्षेत्रात त्या माणसाचं ज्यांनी भरवलंय मैदान, त्यांचं दादांचं ते नाव आलं पाहिजे तिथं. पहिलवान, मग आता तुम्ही जसं म्हणताय की आता ओपनचं नाही, आदत आणि दुसरा बैल आहे ना, मग आता काय डोक्यात आहे की कसं पैर काय तुम्ही केलं असणार? पैर चांगलं, त्यात काही विषय नाही, म्हणजे काय नुसतं डोक्यात काय आपल्या? उद्या बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात मोठं दिवस आहे. आणि काय आता उद्या गाडी कशी खालनं सुट्टी बसणं, छकड्या बसणं, ड्रायव्हर बसणं, सगळं समीकरण ज्या टायमाला व्यवस्थित जुळून येईल, त्याच्या कपाळाला 100% गुलाल राहील. म्हणजे आता तुमच्याकडे चिमणी आहे, वादळ आहे, एवढ्या मोठी बैल आहे ना,
तरी पण उद्याचं कसे कुणीच काय म्हणजे खात्री बित्री देऊन कोण कधी काय सांगू शकत नाही उद्याचं. नाही 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 बघा, उद्या आपला बैल पळतोय, आपल्याला आपल्या बैलावर भरपूर विश्वास आहे. थांब विश्वास हा. 100% जे पैरकरी आहे त्याच्या विश्वास, जो पात्र गाडी पळत नाही तो पात्र नाही. म्हणजे हे कोणी पण असो. आणि एखाद्या नंदीचं मुडावर राहतं, एखाद्या नंदीचं म्हणजे मूड नसतो पळायचा, एखाद्या नंदीचा मूड असतो पळायचा. त्या गोष्टी सगळ्या समीकरण जुळून येतेल्या त्या टायमाला तिथं म्हणायचं की मी बाबा 1 नंबर करेल. म्हणजे उद्या नुसता गट पळून उपयोग नाही म्हणते, सेमीत तेवढ्या लढती बघायला भेटणार ही फेरायला अटीतटीच्या लढती होणार आहे त्या. आणि म्हणजे आता तुम्हाला मी डायरेक्ट उघड बोलणारा माणूस आहे, कुणीच म्हणायचं नाही की मी गट पण पास करीन म्हणून. कुणाचीच गॅरंटी कोण देऊ शकत नाही 100% देऊ शकत नाही. म्हणजे मी डायरेक्ट बोलतोय का, म्हणजे एवढी मोठी नंदी आपल्याकडे असून बोलताय ना. 100% महाराष्ट्रातल्या बाहेरून सकट आज तिथं नंदी आलेली आहेत. कालपासून झाले ना 100% 2-3 दिवस झाला गाड्या यायला चालू झाल्या. त्या विदर्भातून गाड्या आल्या, त्या संभाजीनगरवरून असलेल्या. फक्त बैलगाडी मालकांना एकच ह्यातनं काय कळलं की आज आपल्या भागातला एकही नंदी खरेदी विक्री झालेली नाही. सगळं बाहेर सगळ्या विदर्भाच्या खरेदी झाल्या. म्हणजे ह्या एका मैदानासाठी लय बैल आलीत बाहेर ना. 100% भरपूर खरेदी झाल्या. आणि सोनेरी दिवस आले संभाजीनगर विदर्भवाले असले. आपल्या भागाला सोनेरी दिवस नाही आला, कारण की आपल्यातला एकही नंदी टॉपचा विकला गेला नाही किंवा खरेदी झालेला नाही. मग हे शेतकऱ्यांना आता कळलं पाहिजे की आपण आपल्या दावणीला कसा बैल घडवला पाहिजे, कसा बैल पळवला पाहिजे, कसा बैल विकला गेला पाहिजे, टाइमावर विकला गेला पाहिजे का, हे सगळं त्यांना कळलं पाहिजे. ही म्हणजे हे मैदान बरंच शिकून जाणार आहे तुम्हाला ना. 100% शिकून जाणार. म्हणजे हे मैदान जे आहे त्या मैदानातलं म्हणजे आज आपली उद्याच्या मैदानाची परीक्षा आहे की बाबा बैलगाडी क्षेत्रात ही बैल संभाजीनगर आली येते ती, म्हणजे ते काय येते म्हणजे त्यांचा खेळ आहे म्हणून संध्याकाळपर्यंत लय सस्पेन्स राहणार आहे बैलगाडी क्षेत्रात. 100% भरपूर सस्पेन्स आणि राहिलाच पाहिजे. मी तर म्हणतो सस्पेन्स म्हणजे उद्या सगळ्या गोष्टी कुणीच कुणाचं काय म्हणायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकून पण भेटणार आहे त्या, आणि शिकायला भेटणार आहे आणि शिकवायला पण भेटणार आहे. म्हणजे उद्या फायनल कुठल्या काय काढणार कुणाच काय सांगू शकत बोलायचंच नाही कोणी 1 नंबर करेल तिथं बैलगाडी क्षेत्रात. सेमी झालेच कळणार कुठल्या काय राहिलं त्यात बी लढती होतील ना. 100% लढत होणार का नाही होणार, कारण की सगळ्यात तुम्हाला ताप देणाऱ्या गाड्या भरपूर बाहेर आलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही सकड म्हणायचं नाही की आम्ही सकड हुरवून जायचं नाही की आमची गाडी लागल वादळ आहे चिमण्या 100 म्हणायचंच नाही. म्हणजे उद्या ज्यात दम आहे की कसा पडेल काय पहिल्यात मात्र चेंज झालं सगळं पहिलं, त्यामुळेच माणसं वायबल झालीत ना. एक खरंच उद्या एक वेगळंच बघायला भेटणार आहे ना, काहीतरी 100% वेगळा भेटणार. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदान उद्या आहे आणि सगळ्यांनी तिथं उपस्थिती राहावा. आणि बघण्याजोगा एखादा म्हणतो की बाबा पिक्चर असतो, पिक्चर बघायला जायचं, पण ह्यो सगळ्यात मोठा इतिहास बघायला उद्या तुम्हाला. आणि कमीत कमी आपण आपल्या पिढीला पुढच्या सांगू शकतोय ना, आपली पोरं असतील आपल्याला आम्ही हे मैदान बघितलंय ना पहिलं. हो, हे मैदान बघितलं. हे परत असं होणे नाही, होईल भविष्यात कधी होईल ते सांगता येत नाही, पण असं मैदान होणे नाही. आता अमित शेठ म्हणले का बाबा एक घेऊन आज वादळ बिदळ? नाही, दादांचा फोन आला तर मला, दादा काय कालच आलीत इथं. अरे बापरे, मैदान दादा. हो, चिमण्या आज आलाय तर काय उद्या शंभून वादळ तिकडे जाणार उद्या सकाळी. हो, जवळ आहे दोघांना पण आहे ना. काय 60-61 किलोमीटर एकाच गाडीतून जातील बैल? हो, एका गाडीतून जातील किंवा वेगवेगळ्या गाडीतून जातील. पण शेवटी राहतच नाही एवढा मोठा माणूस, एवढं मोठं मैदान, त्यात पैर बिर सगळं डोक्यात कॅल्क्युलेशन सगळ्या चालू असतील. आम्ही त्या माणसावर एवढा विश्वास आहे बैलगाडी क्षेत्रात, कधीच त्या माणसानं पैऱ्याच्या बाबतीत कधीच असा हलकापणा केला नाही. आज रोजी माझ्या दावणीला बैल टॉप मध्ये बैल पळतो. हो हो, बैलगाडी क्षेत्र असो किंवा बाहेरचं क्षेत्र असो, लय डोक्यानं माणूस राहतो. पहिला जात एक प्रश्न विचारतो, तुमचे बंधू मित्र आहे का नाही जे आपल्यात नाही जात आहे का नाही, म्हटलं तर त्यांना गुलाल समर्पित केला, ते जर असते ऑन द स्पॉट मला वाटतं 4 दिवस माणूस द्यायला असं वादळच नियोजन आहे ना. तो घरातून म्हणजे एक सगळ्यात मोठा धक्का आहे तो आम्हाला बसलेला आहे. आणि असा धक्का कोणाला बसू नये. तो जर आज असता तर आणखी वाईज म्हणजे आज आपला भाऊ पुढे सपोर्ट असतो, तो सपोर्ट आता थोडासा नाही, कारण की आमचे 2 मावस भाऊ आहेत, ते एक दुटीला आहे म्हणजे फौजमध्ये, एक शिक्षणाला बाहेर आहे, आणि हे होता तो हितच होता. त्यामुळे जो सपोर्ट म्हणतात भावाचा आधार तो नाही आता. त्यामुळं जरा वाटतच काय ना, तुम्ही म्हणलं की जेवढं येतील सगळं गोल त्याला समर्पित आहे. 100% बैलगाडी क्षेत्र जो पात्र बैलगाडी क्षेत्रात आहे तो पात्र माझ्या भावाला सगळं गोल. तुम्ही काय सांगाल की तुमचं बी नशीबच नाही, एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला आहे, आम्ही शेटणी दिला म्हणा किंवा तुमचं बी सगळं जुळून आलं, काय सांगाल? आपलं नशीब चांगलं आहे
आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही आणि करणारही नाही बैलगाडी क्षेत्रात. आणि बैलगाडी क्षेत्रात ज्याच्याकडे संयम आणि ज्याचं मन साफ आहे त्याच्या धावण्याला एक टॉपचा नंदी घडतोच. हे तुम्ही कधी आवर्जून बघा. अनुभव आहे ना, 100% अनुभवाची बोल आहेत, पहिल्या माणसांची बोल आहे. मी विचारा आता आज रोजी सकट मी कुठलीही कसलीही मला अडचण येऊन दे बैलांना म्हणजे येऊन दे काय, मी पहिले जुनी माणसं गाठतो, नव्या माणसांनी विचारत नाही. कळलं, अनुभवी अनुभवी माणूस. मला असं की कराडला आपल्या जुना वारसा आहे बैलगाडी क्षेत्रात आहे ना, बरीच जुनी आहेत का नाही अनुभवी माणसं. हो, आज आपल्या कराड भागात असेल तर कराड भागात म्हणत असाल तर संभाबा काले, मदन पैलवान असतील, आमचे चुलते जावेद भाई असतील, परत तुम्हाला सांगतो जिंतीचे आप्पा असतील. म्हणजे हे जे कळते धरतेची माणसं आहेत, म्हणजे त्या माणसांना एवढा मोठा अनुभव आहे की त्यांनी अख्खी पिढी त्या बैलगाडी क्षेत्रात घेतली. म्हणजे हे आपलं सगळं क्षेत्र त्यात वाहून नेलेलं आहे. मी आता एक खरेदी करायला बैल गेलतो, मी पहिल्यांदा आबांना फोन केला, जावेद भाईंना फोन केला, दोन्ही त्यांनी मला सांगितले की तो नंदी घेऊ नको म्हणून. म्हणजे काहीतरी त्यांना माहिती 100% फ्युचर आहे. म्हणजे एवढं मोठं डॉक्टरला अंत लागणार नाही तेवढं त्या माणसाने असेल. आज आमच्याकडे पुरातले असतील जालू जात्या, मी अशी माणसं बैठलेत की जुनी म्हणतोय बघून सांगणार आहे ओ काम करल का नाही करल, आहे का नाही माणसं 100% आहेत. आज आमच्या गावात असतील जालू जाते म्हणून, म्हणजे बैलाला कुठलीही दवा दारू देऊन देत नाही, सगळं आयुर्वेदिक काय असेल तू हे कर, तू ते कर, औषध इंजेक्शन बैलांना देऊ नको. म्हणजे पुरेपूर पहिल्या माणसांचा विरोध आहे. आता काल जे तुमच्याकडे बैल होता त्याला पण तुम्ही बऱ्याच दिलाय ना आधी, एवढ्या वायद्या मी दिल्या त्या बैलाला, मी नवीन होतो दिल्या, म्हणजे आम्हाला त्यातला अनुभव कमी होता म्हणून आम्ही दिले. किती गेला आकडा तुम्ही काय सांग? अक्षरशः तुम्हाला सांगतो 17-18 लाख रुपये वायदीला गेले. मी एवढा आकडा बोलतो तुम्हाला. आदतला 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख अशा वायदे मी दिलेले. कारण त्याचा मालक खंबीर होता, मालक कधी झुकला नाही त्याचा. आमचे सुप्रसिद्ध बैलगाडी मालक मिलिंददादा साळुंके वांगी यांचा बैल माझ्याकडे होता. ते म्हणजे घरचे संबंध होते. भरपूर वायदे दिले, पण मी तो बैल हिंद केसरी हा त्याला किताब लावून गेला. पैसे गेले आमचे, पण आम्हाला हिंद केसरी किताब भेटला. चालते परवान, उद्याच्या मैदानाला शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडे. धन्यवाद. सगळ्यांनी आवर्जून उद्या मैदान बघायला या. जरी आपला कोणाचा नंदी पळाय नसेल तरी बघा या, तुम्हाला शिकाय भेटेल त्या मैदानात की आपला बैल आणि विदर्भातला बैल काय करतोय हे तुम्ही उद्या बघा या.